नेटवर्कमुळे शेतकरी बांधवांना थोडा प्रॉब्लेम येतोय लाईव्ह स्ट्रीम करताना। शेतकरी बांधवांनो, आपण सध्या पिंपळे बुद्रुक येथे आहोत। हे आमचे चंदनाचे बाग आहे। याचं प्लांटेशन 2016 साली केलेलं आहे। झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे। ॲक्च्युअल चंदन लागवड का केली पाहिजे हे आपण पाहिलं तर चंदन लागवड करणे हे आर्थिकदृष्ट्या फारच फायदेशीर ठरते। सुगंधित गाभा हे चंदनाचे महत्त्वाचे उत्पादन आहे। याच्यापासूनच जगप्रसिद्ध पूर्व भारतीय चंदन तेल मिळते। चंदन तेलाने अगरबत्ती, सौंदर्य प्रसाधने, अत्तरे आणि साबण या उद्योगामध्ये महत्त्वाचे स्थान पटकावले आहे। उच्च दर्जाच्या सुवासिक गुणवत्तेशिवाय चंदनाचा वापर औषधांमध्येही मोठ्या प्रमाणात होतो, म्हणजे मेडिसिनसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। तर साधारणतः चंदनाच्या झाडाची उंची जास्तीत जास्त 12 ते 15 मीटरपर्यंत उंच आणि घेर 1 ते 2.5 मीटरपर्यंत घेर होऊ शकतो। मुख्यतः चंदनाचे 2 प्रकार आहेत। एक रक्तचंदन आणि दुसरं पांढरं चंदन। हे जे आपण पाहत आहात हे पांढऱ्या चंदनाचं झाड आहे, म्हणजे पांढऱ्या चंदनाची, सफेद चंदनाची आपण लागवड केलेली आहे। साधारणतः याचा डाटा बघितला तर 2010-11 मध्ये 300 किलो चंदनाचे आणि मागणी होती 9,200 टन। 300 टन उत्पन्न झाले आणि 9,200 टन मागणी होती। म्हणजे 1 किलो ज्यावेळेस उत्पादन झालं त्यावेळेस 3,200 1 किलो उत्पन्न झालं त्यावेळेस 30 किलोची आपल्याला मागणी होती। साधारणतः एकाच 30 हे प्रमाण आहे। म्हणजे हे 2010-11चा डाटा आहे। तर आत्ताच्या डाटानुसार हे कन्वर्जन कमीत कमी एकाच 40, म्हणजे 1 किलो तयार होत आहे, मागणी आहे 40 किलोची। चंदनाचं ऑइल दुसऱ्या देशातही चंदन हे झाड घेतलं जातं। ऑस्ट्रेलिया, फिजी यासारख्या देशात चंदनाचे उत्पादन घेतले जातं। पण त्याच्यात जो सॅन्टॅनॉल ऑइलमध्ये सॅन्टॅनॉल हा घटक असतो, त्याचं प्रमाण ऑस्ट्रेलियन ऑइलमध्ये 45% आहे, तर आपल्या भारतीय ऑइलमध्ये तेच प्रमाण 90% आहे। साधारणतः म्हणजे आपल्या इकडचं 1 लिटर ऑइल हे त्यांच्या तिकडचं 2 लिटर ऑइल बरोबर आहे। साधारणतः इथली किंमत 3.5 ते 4 लाख रुपये पर लिटर आहे, तर त्यांच्या ऑइलची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये पर लिटर असते। आवाज येत नाही का? हॅलो, आता आवाज येतोय? हॅलो, हॅलो, हा, थँक्यू महेश। चंदनाची आपल्याला लागवडीविषयी आता आपण डायरेक्ट पाहूयात। चंदनाचे जे अंतर आहे ते 12 बाय 15 पाहिजे। आता मी इथं तुम्हाला दाखवतो। हे जे 2 ओळीमधील अंतर आहे हे 15 फूट पाहिजे, तर 2 चंदनामधील अंतर हे 12 फूट पाहिजे। हे कमीत कमी अंतर आहे, याच्यापेक्षा कमी अंतर कोणीही करू नये। आणि चंदन हे सेमी रूट पॅरासाइट आहे, म्हणजे चंदन स्वतःचं अन्न स्वतः पूर्णपणे तयार करत नाही। त्यासाठी तुम्हाला दुसरे होस्ट प्लांट म्हणजे यजमान वृक्ष लावावे लागतील। तर त्याचं नियोजन तुम्ही दुसरे यजमान वृक्ष लावायचं म्हणलं तर तुम्ही सीताफळ, डाळिंब, आंबा, आपलं लेमन, त्याच्यानंतर मिलियाडुबे यासारखी झाडं लावू शकता। पण माझं रिकमेंडेशन असं राहील की तुम्ही जे चंदन, समजा तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे तर त्याच्यातील पूर्णपणे
तुम्हाला 10 एकर जमिनीपैकी 2 एकरमध्ये लागवड करायची आणि तुम्ही डाळिंबाबरोबर चंदन लावणार आहात. पण तुम्ही तसं न करता ते 2 एकर न लावता 1च एकर लावा, पण पूर्णपणे चंदनावर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे डाळिंब न लावता त्याच्याबरोबर मिलिया डुबिया किंवा असं झाड लावा की त्याच्यापासून तुम्हाला कुठलंही आर्थिक उत्पन्न नाही भेटलं तरी चालेल. कारण की डाळिंबावर वेगवेगळी औषधं मारली जातात किंवा सीताफळीवर औषधं मारली जातात. सीताफळीचं पाण्याचं नियोजन वेगळं असतं, डाळिंबाचं पाण्याचं नियोजन वेगळं असतं. चंदनाला पाणी देताना कमी दिलं पाहिजे. पाणी जास्त झालं तर झाडाची जे शाखीय वाढ पटकीने होते, झाड मोठं होतं. जो आपल्याला आर्थिकदृष्ट्या जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे त्याचा गाभा तो तयार होत नाही. नुसती शाखीय वाढ होऊन काही आपलं म्हणजे झाड दिसताना चांगलं दिसेल, मोठं झाले झाड 4 वर्षामध्ये खूप छान झालंय, पण त्याचा काही आर्थिकदृष्ट्या काही फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्ही जमिनीची निवड करताना सुद्धा मुरमाड जमीन किंवा हलकी ते मीडियम, मध्यम ते हलकी जमीन, मुरमाड पोयटा असलेली माती, वाळू मिश्रित जमीन अशा जमिनीचाच वापर करावा. चिकट चिवट काळ्या जमिनीत शक्यतो चंदनाची लागवड करू नका. चंदन सगळीकडे येते, म्हणजे काळ्या जमिनीत येणार पण नुसती वाढ होणार, गाभा येणार नाही. त्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्हाला वापरताना अशी जमीन वापरा की त्याच्यात पाण्याचा निचरा ताबडतोब झाला पाहिजे, जास्त वेळ पाणी थांबलं नाही पाहिजे. आता चंदनातील होस्ट प्लांटचं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही डाळिंब किंवा सीताफळ याबरोबर चंदन लागवड करू नका, तुम्ही मिलिया डुबियावर लागवड करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, चंदनाला सर्वात जास्त सूर्यप्रकाश पाहिजे. सूर्यप्रकाश, आता मिलिया डुबियाची झाडं तुम्ही वरून कटिंग नाहीत केली, आता हे झाड वर कटिंग केलेलं आहे, ते कशासाठी तर चंदनाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश भेटावा. आपल्याला मिलिया डुबियापासून काही उत्पन्नाची अपेक्षा ठेवलेली नाही. त्यामुळं खाली सूर्यप्रकाश चांगला मिळतोय. कमीत कमी तापमान 12 ते 46 डिग्री तापमान असलेल्या प्रदेशात चंदनाची चांगली वाढ होते. पाऊस पर्जन्यमान 600 ते 1600 mm असलेल्या प्रदेशात चांगली वाढ होते. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1800 मीटरपर्यंत तुम्ही जे प्रदेश आहेत तिथं चंदनाची लागवड करू शकता. आपण आता हवामान बघितलं, त्याच्यानंतर जमीन कशा प्रकारची पाहिजे. हलक्या प्रकारची जमिनीचा वापर करा, चांगल्या जमिनीत चंदन लागवड करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही जे मधील अंतर आहे हे 15 फूट अंतर आहे, 15 फूट अंतर आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आंतरपिकं जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहेत, जसे की घेवडा, तूर, सोयाबीन, ज्या पिकांना 3 ते 4 पाण्यामध्ये येतात ती पिकं तुम्ही आरामशीर घेऊ शकता. त्यामुळं चांगला फायदा होईल. मातीसुद्धा हे म्हणजे जे मुरमाड जमीन असेल तर त्याचं मातीत कन्व्हर्जन लवकर होत जाईल. आता रोपे कशी तयार करायची. रोपे 2-3 पद्धतीने तयार करता येऊ शकतात. बियापासून रोप आपण तयार करू शकतो किंवा टिश्यू कल्चर पद्धतीने आपण रोप तयार करू शकतो. तिसरे, आपले जे चंदनाचं मोठं झाड आहे त्याची मुळे उघडी पडली तर त्याच्यापासूनही त्याला फुटवा येऊन रोप तयार करतं. पण इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बँगलोर ही जी संस्था भारतातील एकमेव केंद्र सरकारची संस्था आहे, ती चंदन किंवा बांबू ह्या अशा सगळ्या टिंबर लाकडावर किंवा सुगंधी जे लाकडे आहेत त्याच्यावर काम करतात. तर त्यांचं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही बियांपासून तयार झालेलेच चंदनाची रोपे वापरा. तर या बिया कशा पाहिजेत, आता भरपूर साईट्सवर बिया वगैरे उपलब्ध असतात, पण तुम्ही चांगल्या बिया वापरा ज्या कमीत कमी 12 वर्ष झाडाच्या बिया पाहिजेत, कमीत कमी 12 वर्ष. मयूर येथे केरळमध्ये अभयारण्य आहे, तेथे इंग्रजांनी लागवड केलेली आहे चंदनाची. त्याचा जो फिनोटाईप जिनोटाईप आहे तो उत्तम दर्जाचा आहे. म्हणजे भारतात जेवढं चंदन सापडतंय त्यापैकी
तिथले जे म्हणजे वृक्ष आहेत त्याचे चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि त्याच्यापासून जो गाभा मिळतोय त्याचं चांगले रिपोर्ट्स आहेत. म्हणजे एका झाडाची किंमत 5 करोड होते. असे झाडाचा मी फोटोसुद्धा तुम्हाला दाखवतो. त्या फोटो मी दाखवतो तुम्हाला. तर बियाण्यापासूनच म्हणजे बियापासूनच चंदनाचे तुम्ही रोपे बनवा. तर रोपे बनवताना 1 किलो बियाण्यापासून तुम्हाला 1 किलो बियामध्ये 6000 बिया येतात. चंदनाचं जे जर्मिनेशन आहे ते फार कमी आहे. एक 50 ते 60% फक्त जर्मिनेशन आहे आणि त्याचा जो बियाचा कोट येतो तो हार्ड कोट येतो. आता तुम्हाला बी दाखवतो. हे बी आहे. हा पल्प आहे. तुम्ही मयूर इथल्याच बिया वापराव्यात असं मी रिकमेंडेशन करतो. या बिया IWST बँगलोर इथं ऑक्टोबरमध्ये अवेलेबल होतात. आता समजा तुमच्या इकडं चंदनाची चांगली झाडं असतील 12 वर्षापेक्षा मोठी, तर त्याच्या बिया कलेक्ट केल्या तरी चालतील. त्या बी घेतल्यानंतर हा असा पल्प त्याचा काढायचा. पल्प काढल्यानंतर हे बियाणं सुकवायचं सावलीमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही हे बियाणं 1 ते 1.5 वर्षाच्या आत वापरलं पाहिजे. पण ह्या झाडांचे बिया वापरून चालणार नाहीत. 12 वर्ष कमीत कमी त्या झाडाचं वय पाहिजे किंवा त्याच्या आजूबाजूच्या झाडाची रिकव्हरी चांगली पाहिजे. त्यासाठी मग तुम्ही IWST बँगलोरला संपर्क करून ऑक्टोबरमध्ये बिया ऑनलाईन मागवू शकता. आता हे बिया पल्प काढल्यानंतर सुकवल्यानंतर हार्डकोट असल्यामुळं तुम्ही त्याच्यावर तिचे सोल्युशनची प्रक्रिया करायची आहे. हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं मधून थांबावं लागतंय. GA3चं सोल्युशन घेतल्यानंतर तुम्ही 1 ग्रॅम सोल्युशन 2 लिटर पाण्यामध्ये टाका. म्हणजे 0.5 ppmचं सोल्युशन तयार होईल. त्या सोल्युशनमध्ये चंदनाच्या ज्या बिया घेतलेल्या आहेत त्या तुम्ही 8 ते 12 तास बुडवा. त्याच्यानंतर 1 मीटर बाय 1 मीटरचा वाळूपासून बनवलेला बेड बनवा. 1 बाय 1 मीटरचा. जसं आपण टोमॅटो वगैरे इतर पिकांसाठी जो रोपे टाकताना बेड बनवतो त्या प्रकारचा वाळूचा पाहिजे. फक्त त्याच्यात प्युअर वाळू वापरा आणि त्या बिया त्याच्यावर टाका. बिया साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बिया टाकल्या तर तुम्हाला जानेवारीमध्ये 20 ते 25 दिवसाने बिया उगवून येतात. उगवल्यानंतर त्या बिया 4 ते 5 पानावर आल्यानंतर साधारणतः फेब्रुवारीमध्ये म्हणजे एक 40 ते 50 दिवसानंतर त्या बिया आपल्याला ट्रान्सप्लांट करायच्या आहेत. ट्रान्सप्लांट करताना 8 बाय 10 इंचची प्लॅस्टिकची बॅग वापरा. प्लॅस्टिकची बॅगमध्ये जे मटेरियल भरणार आहोत त्या मटेरियलसाठी 2 घमेली वाळू, 1 घमेलं माती, 1 घमेली शेणखत ह्याप्रमाणे सर्व मटेरियल मिक्स करा. तुम्हाला जेवढं ह्या प्रमाणात म्हणजे 2-1-1 वाळू, माती, शेणखत या प्रमाणात मिक्स करून मटेरियल पिशव्या भरा. त्याच्यात ट्रान्सप्लांट रोप करा. रोप ट्रान्सप्लांट केल्यानंतर 1 आठवड्यानंतर रोप मुळे चांगल्या धरू लागते. त्याच्यानंतर त्याच्यात प्रथम यजमान वृक्ष म्हणजेच प्रायमरी होस्ट प्लांट जे की तुम्ही तूर लावू शकता. त्याच्यानंतर
जे रेशीम काटा आपलं गवत येतं ते लावू शकता, लाजाळू लावू शकता, तिन्हीपैकी कुठलंही प्लांट लावा. रेशीम काट्याचा रिस्पॉन्स चांगला आहे, रेशीम काट्याची वाढ सुद्धा चांगली होती. म्हणजे प्रायमरी होस्ट ते त्या रोपांच्या बरोबरच असणार आहे. आता हे रोपं कमीत कमी 10 ते 11 महिने तुम्हाला त्या पिशवीतच वाढवायचे आहेत. पिशवीत वाढताना मी तुम्हाला 6000 बिया सांगितल्या, 6000 पैकी 3-1000 बिया उगवून येतात, 2500 ते 3000. त्यापैकीही ज्या रोपांची मुळे कमकुवत आहेत, ज्याचं कनेक्शन त्याच्या होस्ट बरोबर होत नाही, अशी रोपे मरून जातात. साधारणतः 2000 रोपे तुम्हाला 1 किलोपासून बियापासून मिळून जातात. आणि बियाची किंमत सुद्धा जास्त नसते, एक 1200 ते 1300 रुपये किलो असते बियाची. ट्रान्सपोर्टेशन सहित तुम्ही संपर्क करा IWSTला, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता तुमच्या 11 ते 12 महिन्यानंतर तुम्ही रोपे तयार झाली. आता रोप चांगलं कसं तयार झालं, किंवा तुम्ही रोपे खरेदी करणार असाल नर्सरीमधून कोणत्याही, तर 2 वर्षाचं 1.5 वर्षाचं अशी रोपे खरेदी करू नका. जेवढं वय जास्त रोपाचं तेवढं त्याचं कॉइलिंग, खाली रूट कॉइलिंग झालेलं असतं, त्यामुळे परत वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. त्यासाठी किमान 1 वर्षाचं फक्त रोप, 1 वर्षापेक्षा जास्त वयाचं रोप वापरू नका. तर ते रोप ओळखताना त्याचं जे स्टेम आहे, म्हणजे खोड आहे, ते 2 ते 3 सेंटीमीटर कमीत कमी तांबडं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मॅच्युअर रोपटा आहे ते, असं आपण समजून ते तुम्ही खरेदी करू शकता. रोप खरेदी केल्यानंतर तुमची जी जमीन आहे, आता जमीन हलकी एकदमच खडकाळ वगैरे असेल तर तुम्ही 3 फुटापर्यंत JCBनं चाळून जमीन घेतली पाहिजे. 3 फुटापर्यंत JCBनं चाळल्यानंतर त्याच्यानंतर उभी आडवी नांगरट करून तुम्हाला खड्डे काढायचे. 2x2चे खड्डे लागतात साधारणतः. 2x2चे खड्डे लागतात. पण समजा सरी पडत असेल तर डायरेक्ट तुम्ही 2 फुटाची सरी कंटिन्यू पाडा. म्हणजे 2 सऱ्यामधील अंतर 15 फूट ठेवा. आता खड्डे भरताना तुम्ही जसे इतर रोपे लावता, डाळिंबाची वगैरे रोपे लावता, तसंच लावा. चंदन हे एक लक्षात ठेवा की चंदन हे जंगली झाड आहे. त्याचं असं काही हे नाही की तुमचं इकडं तिकडं थोडं झालं तरी चालेल, तेवढंच रिकमेंडेशन असेल आणि तेवढंच डोस वापरला पाहिजे. म्हणजे जास्त स्वा करू नका, पण थोडं प्रमाण आहे तेच, इकडं तिकडं प्रमाण झालं तरी चालेल. किंवा काही तुमच्या नियोजनात थोडा बदल केला तरी चालेल. कारण की हे जंगली झाड आहे, फार ह्याचा रेजिस्टन्स सगळ्या रोगांना, किडींना चांगला आहे. ज्यावेळेस तुम्ही खड्डा भरताय त्यावेळेस तुम्हाला 5 ते 7 किलो शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करा. 200 ग्रॅम त्यात निंबोळी पेंट, म्हणजेच निंबोळी पेंटचा वापर करा. 20 ते 50 ग्रॅम SSP, 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा, हे सगळं मातीत एकसारखं मिक्स करून रोपे तुम्ही लागवड करू शकता. रोपांची लागवड करताना झिगझॅग पद्धतीने करा. झिगझॅग पद्धत म्हणजे जसं आता हे लाईन चालू झाली तर इथं पहिलं झाड बघा चंदनाचं आहे, दुसरं झाड मिलियाडुबियाचं आहे. म्हणजे काय होईल, परत ज्या वेळेस तुम्ही इथं समजा मध्ये हे मिलियाडुबियाचं झाड आहे, त्याच्या 4ही बाजूला चंदन येणार. अशा प्रकारे सगळ्यांचं जे मुळे आहेत त्याची कनेक्शन चांगल्या प्रकारे होऊन त्याला नायट्रोजन, फॉस्फरस, अॅमिनो ॲसिड्स ही 3 प्रकारचे मूलद्रव्य चंदन त्या झाडापासून घेतं. आणि पहिल्यांदा जे अंतर दोन्ही झाडातलं असेल ते 6 फूट असेल. म्हणजे चंदन आणि जे होस्ट प्लांट आहे 6 फूट असेल. तर पहिल्यांदा लागवड करताना तुम्ही काय करा, एकच लॅटरल टाकावं लागेल, तुम्हाला एकच ड्रिपर टाकावं लागेल. आणि होस्ट प्लांट, प्रायमरी होस्ट तर त्याच्यात असणारच. प्रथम यजमान वृक्ष आहे ते त्याच्या रोपाबरोबरच असेल. आता पहिल्यांदा एवढी मुळांची वाढ 6 फूट, हे झाड आहे चंदनापासून 6 फूट झाड आहे, त्यामुळे मुळांची इतकी वाढ झालेली नसणार. तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 फुटावर तुरीच्या बिया टाकायच्यात. आपले जे नॉर्मल तुरी ती त्याच्या बिया दोन्हीकडून टाकायच्या.
तूर 2 वर्षापर्यंत तुम्हाला कमीत कमी ठेवावं लागेल. आता ह्या बागेला 4.5 ते 5 वर्ष झाले, त्यामुळे तूर काढून टाकलेली आहे. ह्याचं चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला इथं चंदनाच्या बाजूला त्याचं प्रायमरी होस्ट, त्याच्यानंतर तुम्हाला तूर येणार आणि त्याच्यानंतर हे परमनंट होस्ट जे की मिलियार्ड उभ्या लावलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला लागण करायची आहे. 2 वर्षानंतर आता पाण्याचं नियोजन कसं, तर आठवड्यातून तुम्हाला तीन वेळा पहिल्यांदा पाणी द्यावं लागेल. आठवड्यातून ड्रिपनं पाणी द्या. ड्रिपचाच वापर करा, फायदेशीर राहील. 3 वेळा पहिल्यांदा द्या आठवड्यातून 1 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी 2 वेळा करू शकता. त्याच्यानंतर 4थ्या वर्षापासून तुम्ही आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी ठीक आहे. पावसाळ्यामध्ये पाणी द्यायची काही गरज नाही. तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार वातावरण कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता. त्यासाठी विशेष काही सांगायची गरज नाही. फक्त जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करू नका, कारण की जास्त पाणी दिलं तर वाढ जास्त होणार. जे गाभा आहे त्याला ताण बसला पाहिजे. थोडक्यात झाडाला ताण बसला पाहिजे. ज्यावेळेस ताण बसेल त्यावेळेसच गाभ्याचा तयार व्हायचं काम झाडाचं चालू होईल. साधारणतः 4 वर्षानंतर गाभा तयार होतो. आता गाभा तुम्हाला गाभ्याचे फोटो तुम्हाला दाखवतो. कशा प्रकारचे एक फोटो आहे तो दाखवतो. कोणत्या प्रकारची जमीन शेतीस पोषक आहे. हलक्या प्रकारच्या जमिनीचा तुम्ही रिकमेंडेशन करा. हलक्या प्रकारच्या जमिनीचं वापरा. जास्त काळी जमीन वगैरे वापरली तर झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आता मी फोटो येत आहे तोपर्यंत मी तुम्हाला अनुदानाविषयी थोडी माहिती देतो. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ साखर संकुल पुणे यांच्या 28 मे 2015च्या पत्रकानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत एकरी 17,900 हे तुम्हाला अनुदान भेटतं. सदर अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांना अर्ज द्यायचा आहे तुम्हाला. हे अनुदान तुम्हाला आयुष योजना, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे त्याच्यामार्फत भेटतं. त्याच्यामुळं तुम्ही समजा अर्ज केला तर तुम्हाला अनुदान भेटेल हे सांगू शकत नाही. अनुदान भेटेल याची तुम्ही म्हणजे ज्यावेळेस फंड केंद्र सरकारकडून येईल त्यावेळेसच अनुदान भेटेल. अनुदान 17,900 आहे. अनुदान 3 टप्प्यामध्ये भेटते. 65% पहिल्या वर्षी भेटतं, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी राहिलेले 15% भेटतं. एकूण एका शेतकऱ्याला साधारणतः 2 हेक्टरपर्यंत तुम्हाला ॲप्लाय करता येऊ शकते अनुदानासाठी. हे लाकूड चंदनाचं आडवा काप घेतलाय. हा जो आहे हे हार्टवूड आहे. हार्टवूड म्हणजे थोडक्यात सुगंधी गाभा. हा ट्रान्समिशन झोन म्हणजे जे हे सॅपवूड आहे त्याचं कन्व्हर्जन हार्टवूडमध्ये होते. म्हणजे बाहेरचं जे जाड साल आहे त्याचं कन्व्हर्जन गाभ्यामध्ये होते. जेवढे वेळ तुम्ही त्याला जास्त द्याल तेवढं हे कन्व्हर्जन जास्त प्रमाणात म्हणजे गाभ्याचं प्रमाण वाढणार. साधारणतः 12 ते 15 वर्षानंतर एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचा गाभा निघतो. आता चंदनाचा गाभा चेक कसा करतात? गिरमिटाने अशा हे एका चंदनापासून घेतलेलं सॅम्पल आहे. वेगवेगळे सॅम्पल आहेत. गिरमिटाने असे होल मारून
सॅम्पल बघा, असे सॅम्पल काढून त्याचं इस्टिमेशन काढलं जातं, त्याच्यानंतरच त्याची तोडणी केली जाते. कमीत कमी गव्हर्नमेंटच्या आपल्या सरकारच्या नियमानुसार 60 सेंटीमीटर हा त्याचा घेर असला पाहिजे. 60 सेंटीमीटर हा घेर असला पाहिजे. जो हा बुंदा आहे आपल्या झाडाचा त्याचा 60 सेंटीमीटर घेर असला पाहिजे. आता ह्या झाडाचा घेर मी मोजलेला आहे, ह्याचा 25 सेंटीमीटर येतोय. साधारणतः 12 ते 15 वर्षात तेवढा तुमचा घेर आरामशीर होऊन जातो. आणि चंदनाचे आता पोलीस मुख्यालय किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी झालेली आहे चंदनाची. पण महत्त्वाचं म्हणजे एक झाड 5-6 झाडं लावणं, बांधाला लावलं, त्याचं तुम्ही संरक्षण करू शकताय का? तर नाही. त्यासाठी तुम्ही कमीत कमी अर्धा किंवा 1 एकर एवढं प्लांटेशन करा. संरक्षणासाठी तुम्ही सोलर फेन्सिंगचा वापर करू शकता. सोलर फेन्सिंग कशा प्रकारे असते ते सुद्धा मी प्लॉटवर दाखवतो तुम्हाला. हे सोलर फेन्सिंग केलेलं आहे. भिंत आहे. शेतकऱ्यांना अशी भिंत वगैरे काय बांधायची गरज नाही आहे. 4 वर्षापर्यंत चंदनाला काही माल नसतो. तुम्हाला फक्त जनावरांपासून म्हणजे गाई, शेळी याच्यापासून संरक्षण करण्यासाठी काट्या वगैरे बाजूला टाकू शकता. 4 वर्षानंतर हे सोलर फेन्सिंग जमिनीपासून 8 फुटापर्यंत तुम्ही लावू शकता. जमिनीपासून 8 फुटापर्यंत लावण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. चंदन शेतीमध्ये एकूण 100 रुपये खर्च होत असेल तर 80 रुपये खर्च हा तुम्हाला संरक्षणावर द्यावा लागणार आहे. 20% फक्त ॲक्च्युअल चंदन शेतीसाठीच होणार आहे. म्हणजे 80% हा संरक्षण साठी यूज करायचा आहे. जे मुद्दे राहतात ते बघून तुम्हाला मी सांगतोय. आता चंदनाला फुलं आणि फळं येतात, त्यात सुद्धा 3 प्रकार आहेत. काही झाडांना वर्षातून 2दा येतात, जे की मार्च एप्रिलमध्ये आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आता माझ्या इथं जे सगळी झाडं आहेत त्याला वर्षातून 2दा फळे आणि फळे येतात. दुसऱ्या प्रकारच्या झाडात फक्त ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात. आणि तिसऱ्या प्रकारच्या याच्यात तुम्हाला 10 ते 12 वर्षांनंतर त्याला फळं आणि फळं आलेली दिसतात. साधारणतः 3 ते 4 वर्षांनंतर फुले आणि फळे येतात. आता खत व्यवस्थापन याचं मी सांगतो. जेवढं तुम्ही नॅचरल म्हणजे शेणखत, गांडूळखत याचा वापर कराल तेवढं चांगलं आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला रासायनिक खताचा थोडा डोस घ्यावा लागेल. त्याच्यात 19-19-19 जे खत येतं 50 ग्रॅम 2 महिन्यांनी प्रत्येक झाडाला द्यायचं आहे. झाड लागवड केल्यानंतर म्हणजे 1 वर्षाचं जे झाड असणार आहे ना ते लागवड केल्यानंतर. दुसरं तुम्ही 4 महिन्यांनी 19-19चीच फवारणी द्यायची आहे. 5 ग्रॅम प्रति लिटर ना 19-19ची सगळ्या झाडावर फवारणी करायची. प्रत्येक वर्षी तुम्हाला शेणखत किंवा गांडूळखत जून-जुलैमध्ये टाकायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्लरी देऊ शकता. दुसऱ्या वर्षीपासून तुम्ही स्लरी चालू करू शकता. त्याला स्लरी तयार 4 प्रकारच्या स्लरी आहेत. मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, जीवाणूंची किंवा कडधान्यांची स्लरी. हे तुम्ही त्याला देऊ शकता. दुसऱ्या वर्षापासून शेणखताचा वापर करा.
10 ते 12 किलो शेणखत प्रत्येक वर्षी टाकत राहा झाडांना. झाडांची कटिंग, आता कटिंग करताना झाडं छोटं असतानाच कटिंग करा. मोठं झाल्यानंतर झाडाची कटिंग करू नका. आणि भरपूर ह्याच्यात गैरसमज आहेत की चंदनाचं झाड हे असं दुबगलं तर वरचा जो खोड आहे, हे वरचं जे खोड आहे तर ह्याच्यात गाभा येत नाही, असा गैरसमज आहे. पण त्याच्यात गाभा येतो. आम्ही स्वतः जे झाडं काढलेले आहेत IWST मध्ये, म्हणजे सॅम्पल काढलेले आहेत, तर तिथं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की त्याला गाभा येतो. हा गैरसमज आहे. त्याच्यामुळं जास्त खोड मोठे झाल्यानंतर सुद्धा शेतकरी एवढं खोड मोठे झाले तरी यातला एक खोड कापून टाकतात वर एकच ठेवतात. त्यामुळं झाड इम्बॅलन्स होतं. असं काही करू नका. जेवढं जंगली वातावरण त्याला देता येईल, जेवढं त्याला टच न करता, म्हणजे कटिंग न करता तुम्ही त्याला ठेवाल, तेवढं त्या झाडाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊन जाईल. खतांचा जास्त वापर करू नका. रासायनिक खतांचा जास्त वापर करू नका. आता रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात रोग पडत नाही, कारण की ज्यावेळेस तुम्ही खतांचा वगैरे वापर करत नाही त्यामुळे मित्र कीटकांची संख्या जास्त असते. त्याच्यातच आपलं औषध वगैरे काय मारायची जास्त गरज नाही. मी 4 ते 5 वर्षात फक्त एकदा ह्याच्यावर क्लोरोपायरिफॉसचा फवारणी केली होती, फक्त एकदा. तुम्ही त्याप्रमाणे क्लोरोपायरिफॉस, कार्बनडाझिम, लॅम्बडा, सायक्लोथ्रिन वगैरे अशी जे औषधं, नॉर्मल औषधं येतात त्याचा वापर करू शकता. पण तुम्हाला जास्त प्रमाणात अटॅक दिसला तरच वापरा. असं काही त्याचं शेड्यूल नाही की 2 महिन्याने हे औषध मारायचे, 3 महिन्याने हे औषध मारायचे. अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की साप, चंदनाच्या झाडावर साप आढळतात. आता 4 ते 5 वर्षात शेत म्हणल्यानंतर साप असतातच. तेवढे नॉर्मली साप तुम्हाला दिसणारच. असं जास्त काय होतं, चंदनाच्या झाडाखाली चांगला गारवा असतो. चंदन हे श्वेतचंदन म्हणजे शीतल आहे, त्याच्यामुळं सापाचं अट्रॅक्शन असतं. बाकी वास वगैरे याच्यामुळे सापाचं काही अट्रॅक्शन नसतं. आम्हाला 2-3 वेळा जास्तीत जास्त साप दिसले असतील, पण नॉर्मली तेवढे शेतात दिसतात. टेस्टर आता आपण सोलर फेन्सिंगमध्ये ॲक्च्युअल सोलर फेन्सिंग विषयी थोडी माहिती देतो मी. याला 12 kVA करंट आहे. 12 kVA ते 15 kVA. नाबार्डकडून किंवा गव्हर्नमेंटकडून याला पूर्णपणे परवानगी आहे. करंट बसला तर 1 एम्पियरपेक्षा कमी त्याच्यात एम्पियर असतं, ते फ्लक्च्युएशन म्हणजे 1 एम्पियरपेक्षा कमी केलेलं असतं. त्यामुळं जीवितहानी काही होत नाही. झटका जोरात बसतो. परत कोणी विचार करणार नाही की हात लावावा. आणि कोणी तार कट केली तरी आपल्याला मेसेज येतात मोबाईलद्वारे, सायरन वाजतो. हे करंट मोजायचं यंत्र आहे. पल्समध्ये करंट चालतात. हे एका सेकंदात चालू होतो, एका सेकंदात बंद होतो. तुम्हाला आवाज येत असेल खट खट खट. असं आपण चेक करू शकतो की हे चालू आहे, यंत्र बंद आहे. याचे मेसेज येतात, त्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही. पूर्णपणे सेफ आहे. खाली म्हणजे गुजरातमध्ये वगैरे नीलगायसाठी हे वापरलं जातं, आसाममध्ये हत्ती वगैरेंसाठी वापरलं जातं. पूर्णपणे सेफ आहे. कुणीही तार कट केली तरी तुम्हाला मेसेज येतो, सायरन वाजतो. आणि संरक्षणासाठी याचा 4 वर्षानंतर तुम्ही 4 ते 5 वर्षानंतर वापर करा. पहिली गोष्ट, संरक्षणामधली तुम्हाला सोलर कुंपण हे करावंच लागणार. दुसरं, 6 ते 7 वर्षानंतर तुम्हाला CCTV कॅमेराचा वापर करावा लागणार. CCTV कॅमेरानंतर तुम्हाला 10 ते 12 वर्षानंतर
10 ते 12 वर्षानंतर तुम्हाला म्हणजे गार्ड टाईप लोक ठेवावे लागणार. त्याचाच जास्त खर्च आहे. तुम्ही स्वतः थांबायचं असेल तरी थांबू शकता, कारण की तो सोलर फेन्सिंग बाजूनं असणार आहे. आत तुम्ही थांबला तरी काही प्रॉब्लेम नाही. भरपूर गुजरातमध्ये असं टेक्निक केलेलं आहेत लोकांनी की घरापाशी म्हणजे घरच ते फार्म हाऊस टाईप घर बांधून तिथंच ते राहिलेले आहेत. आणि नॉर्मली त्यांची मागं शेती आहे, तर त्याला सोलर फेन्सिंग केलेलं आहे. त्यामुळे तो गार्डचा खर्च वगैरे ते करत नाहीत. चंदनाची झाडे किती बसतात? 240 ते 42 झाडे 12 बाय 15 अंतर घेतलं तर बसतात. चंदनाची आणि होस्ट प्लांटची तेवढीच, दोघांची 100 झाडे तेवढीच येणार. आता ह्याचं अर्थशास्त्र बघितलं तर चंदनाचे रोप साधारणतः 50-60 रुपयाला भेटतं. जास्त महाग भेटत नाही. 500 रुपये 600 रुपये अशी काय रोपांची किंमत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नर्सरीमधून तुम्ही किंवा कृषी विद्यापीठाकडून, दापोली कृषी विद्यापीठ आहे त्यांच्याकडे रोपे उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही घेऊ शकता. होस्ट प्लांटची रोपं 15 रुपयाच्या आसपास बसतात. प्लांटिंग कॉस्ट तुम्ही पर एक खड्ड्याचं समजा कॉस्ट 30 रुपये पकडली. ड्रिप इरिगेशनची पर एकरची कॉस्ट 60,000 रुपये. सोलर इलेक्ट्रिक फेन्सिंगची 1.5 लाख रुपये. तुम्हाला खुरपणी, त्याच्यानंतर आज जे काम करायचं आहे त्याचा खर्च 80,000 रुपये. पाणी देणार आहे त्याचा खर्च तुम्ही 32,000 रुपये. आणि जे खत वगैरे लागणार आहे त्याचा खर्च 80,000 रुपये. सिक्युरिटीसाठी तुम्ही 8 वर्षानंतर जे सिक्युरिटी अजून 8 वर्ष परत लावणार आहे त्याचा खर्च एक 2,88,000. म्हणजे टोटल केली पूर्ण तर एक 8 लाखापर्यंत पूर्ण खर्च जातोय. आणि प्रोडक्शन तुम्हाला 17% ह्या जे झाडं आहेत 242 झाडं, 240 झाडं, त्यातली 17% झाडं समजा ते आली नाहीत. हां, आता हे सांगायचं की 100 झाडं लावली तुम्ही तर त्यातल्या 10% झाडांचं आणि जे होस्ट प्लांट आहे त्याचं कनेक्शन चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे 10% झाडं हे जाणार तुमची. पिवळी पडून 2 वर्षानंतर झाडे जातात. त्या ठिकाणी तुम्ही दुसरं रोप त्यानंतर लावू शकता. त्याला काही रोग वगैरे काही त्याच्यामुळे जात नाही. पानं पिवळी पडतात 2-1 वर्षात, त्याच्यानंतर ते झाड जातं. 10% तुम्ही रोपं जाणारच आहेत त्याच्यातले. हा डाटा इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आहे. त्यानुसार मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे आणि हे 5 वर्ष मी याचा पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे. तर प्रोडक्शनमध्ये 17% मॉर्टॅलिटी पकडली तुम्ही तर 200 झाडापासून साधारणतः एका झाडापासून 15 किलो नाही 12 किलो फक्त आपल्याला गाभा भेटला असं आपण पकडूया. कमीत कमी फिगर घेऊयात. 2,400 किलो टोटल 200 झाडांचे. 12,000 रुपये किलोनं जरी पकडले तरी तुमचे 2,88,00,000 आसपास प्राईज होते. त्याच्यातला तुमचा खर्च पकडला 2,88,000 सॉरी 7,29,000 म्हणजे 8 लाख. आणि लँड अँड अदर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 6 लाख. 14-1 लाख रुपये तुम्हाला पूर्ण 14 ते 15 वर्षात खर्च येईल. साधारणतः 2,70,00,000 आसपास तुम्हाला याच्यापासून उत्पन्न आहे. आता हे आकडे भरपूर प्रोजेक्टमध्ये सांगितले जातात. ह्याच्यापासून ॲक्च्युअल उत्पन्न आहे का, तर आहे. कारण की चोर चंदनाची चोरी करतात, ते विक्री करू शकतात, त्याला त्यांना मार्केट गावते. पण आपल्याला का, म्हणजे आपल्याला कशावरून गावणार नाही. कर्नाटका सोप अँड डिटर्जंट लिमिटेड जी कंपनी आहे, हे कर्नाटक गव्हर्नमेंटची कंपनी आहे. तर ते पूर्णपणे ऑक्शन करते चंदनाचं. तुमच्या इकडे 1 एकर अर्धा एकर चंदन, कमीत कमी अर्धा एकर 1 एकर चंदन पाहिजे, त्यावेळेस ते लोक येतात, तुमच्या प्लॉटची व्हिजिट घेतात. व्हिजिट घेऊन त्याचा कोर सॅम्पल ज्याप्रमाणे पहिल्यांदा दाखवलं मी, बोररनं म्हणजे होल मारून ते सॅम्पल घेतात. सॅम्पल घेऊन एस्टिमेशन काढतात की बाबा या झाडांपासून किती उत्पन्न मिळेल. तुम्ही ॲग्री असाल, तुम्हाला
लागवडीसाठी परवानगी घ्यावी लागत नाही, पण कटिंगसाठी परवानगी घ्यावी लागते. हा नाही, पण तलाट्यांना तुम्ही अनुदान मिळतंय हे त्याचा GR तुम्ही दाखवू शकता. आणि जास्तच काही असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सेशनच्या लास्टला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. नेटवर्क प्रॉब्लेम येतोय सारखा. तलाठीची नोंदणी तुम्हाला लागवड केल्यानंतर तलाठी एक 7 ते 8 महिन्यानंतर नोंदणी करून घ्या. आपला गाव नमुना क्रमांक 12 म्हणजे 7-12 मधला जो 12 नंबरचा नमुना क्रमांक आहे त्याच्यावर जसे आपण बाकीची पिकं घेवडा वगैरे जसं नोंदणी करतो त्याची नोंदणी तुम्ही करून घ्या. ते फार आवश्यक आहे, कारण की कागदी प्रूफ तुमच्याकडं शेवटपर्यंत पाहिजे. तो कागदी प्रूफ म्हणजे जो आपला गाव नमुना क्रमांक 12 त्याच्यावर जे तलाट्याने नोंदणी केली आहे. तलाठी नोंदणी करताना नोंदणी अशी करतात की 1 एकर क्षेत्र आहे, चंदन आणि कंसात ते झाडांची संख्या लिहितात. आता 240-250 तुमची जी झाडं एकरी असतील त्याची ते संख्या लिहिल. आता हाच प्रूफ तुम्हाला यूज केव्हा होईल, ज्यावेळेस तुम्ही कटिंग करणार. लागवडीसाठी परवानगी लागत नाही. कटिंग करणार, कटिंगसाठी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी परवानगी लागते. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट सेक्शन 41 नुसार चंदन तोडणे वाहतूक करण्यास बंदी आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे समजा 20 झाडे असतील तर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFO कडून परवानगी घ्यायची आहे. 20 पेक्षा जास्त झाडे असतील तर तुम्हाला DFO डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर जे जिल्हा वन अधिकारी त्यांच्याकडून तुम्हाला परवानगी घ्यायची आहे. आणि त्या परवानगीच्या वेळेस तुमचा प्रूफ काय राहणार आहे तर ते 7-12 नमुना क्रमांक 12 परवानगी भेटून जाते. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी होऊन जातात. कायद्यात आहे तसं परवानगी देणे बंधनकारक आहे. तुम्हाला जे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही जे DFO आहेत RFO आहेत त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर ते परवानगी 100% देतात. ते परवानगी तुम्हाला जे कर्नाटका सोप अँड डिटर्जंट लिमिटेड मी म्हणलो त्या गव्हर्नमेंट कंपनीकडे देऊन तुमचं फायनल करू शकता की बाबा आम्हाला कटिंग करायचे आहे. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. माझा मोबाईल नंबर घ्या 77 75 06 40 52 77 75 06 40 52. राहुल रामराव जाधव, गाव पिंपोडे बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुम्ही या नंबरवर मेसेज करा. शक्यतो 50 ते 60 कॉल दिवसाचे येत असतात, त्यामुळं मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तुम्हाला मराठीमध्ये सगळी माहिती मी पाठवून देतो. जी माहिती सांगितली आहे त्याची PDF मी तुम्हाला पाठवून देतो. तुम्हाला काही शंका असेल तरी त्यावेळेस विचारू शकता. तुम्ही तुमच्या काही शंका असतील तर विचारा. रक्तचंदनाची लागवड फायदेशीर आहे का? रक्तचंदनाची लागवड तुम्ही केली तर कमीत कमी 31 वर्ष लागतात. आणि जसं पांढऱ्या चंदनाची ऑर्गनाइज बाजारपेठ आहे तशी रक्तचंदनाची बाजारपेठ ऑर्गनाइज नाही आहे. विक्रीसाठी प्रॉब्लेम येतात. तुम्हाला इलिगल प्रकारे असं विक्री करावी लागेल आणि ते करू नका केव्हा. रक्तचंदनाचं सोयाबीन लावू शकतो, मध्य गॅपमध्ये लावू शकता साहेब, सोयाबीन लावू शकता. चंदन किती वर्षात तोडणीला येते? चंदन साधारणतः तुम्हाला मी सांगितलं त्याची गर्थ म्हणजे जो घेरा आहे तो 60 सेंटीमीटर पाहिजे. म्हणून तुम्ही खतं टाकून झाड वाढवू नका. कमीत कमी एक 12 ते 15 वर्ष लागतात, त्याच्यानंतरच ते तोडणीला येऊ शकतं. कृपया आपला प्लॉट कुठे आहे माहिती दिलेली आहे तुम्हाला.
चंदन शेती पोषक जमीन, हलकी जमिनीचा वापर करा. एक किलो गाभ्याची किंमत साधारणतः 12,000 ते 16,000 आहे. त्याच्यात 12 प्रकार येतात साहेब. ते जे तुम्हाला गव्हर्नमेंटची कंपनी आहे ते येऊन करतात, सांगतात तुम्हाला हे ह्या क्वालिटीचं आहे, कारण की सँटनॉल जो घटक आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे, कृपया व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला सगळी माहिती पुरवली जाईल. विक्री कशी करायची? विक्री तुम्हाला डायरेक्ट लिगली विक्री होते, त्यासाठी काय दुसरीकडं हे करायचे काय गरज नाही आहे. याला लायसन्स लागते का? लायसन्सची काही गरज नाही साहेब. हे दुसरं कोणतंही पीक पिकवत नाही आपण. चंदन नॉर्मली निसर्गता वाढतंय, त्याच्यासाठी अशी वेगळी काही लायसन्सची गरज नाही. जमीन मुरमाड जमीन चालेल, फक्त मुरमाड जमीन, अशी मुरमाड जमीन म्हणजे त्याचा कमीत कमी 3 फुटापर्यंत तुम्ही JCPनं चाळण करून घ्या जमिनीची पूर्णपणे, म्हणजे परत झाडाच्या मुळांना खाली काही त्रास झाला नाही पाहिजे. बियाणे कोठे मिळेल? IWST बँगलोर. तुम्हाला समजा प्रशिक्षण वगैरे काय घ्यायचं असेल तर इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बँगलोर असं सर्च करा, तुम्हाला त्यांची वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवर ट्रेनिंग सेक्शनमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग आहेत, तर त्याच्यात चंदनाचे ट्रेनिंग ते देतात. तुम्हाला तिथं म्हैसूर सँडल सोप जे फॅक्टरी आहे कर्नाटक गव्हर्नमेंटची ते सुद्धा दाखवतात. चंदनाचा गाभा कसा काढला जातो ते दाखवतात. एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, लागवडीची पूर्णपणे माहिती तिथं दिली जाते. साधारणतः सगळे फीज स्ट्रक्चर वगैरे ते त्यांच्या वेबसाईटवर आहे. आणि हे गव्हर्नमेंटचं काम आहे, त्याच्यात काही असं दुसरं प्रायव्हेट वगैरे काही काम नाही. नारळ सुपारी बरोबर लावू शकतो का? चंदनाचं ॲक्च्युअल जे मी अंतर सांगितलं 12x15 ते त्याच्यापेक्षा कमी अंतर करू नका. जर तुम्हाला नारळ सुपारी वगैरे बरोबर लावायचं असेल, लावलेले आहेत, कर्नाटकमध्ये अशा बागा आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, पण त्याचं डिस्टन्स जास्त पाहिजे. तुम्ही म्हणाल 12x15 मध्ये हे ॲडजस्ट होईल. नारळाचं डिस्टन्स 22x22 किंवा 20x20 असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता, एखादं झाड लावू शकता, पण त्याला होस्ट तुम्हाला दुसरे प्लांट पहिल्यांदा लावावे लागतील. मिलिया डुबियाची हाईट ह्या आता सध्या एक 4 मीटरच्या आसपास असेल. 4 मीटरच्या आसपास असेल. असे व्हिडिओ आहेत की मिलिया डुबिया लावू नका, पण मेन प्रिन्सिपल असा आहे की चंदनावर सावली नाही पडली पाहिजे, चंदनावर ऊन पडलं पाहिजे, असं सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात पडला पाहिजे. त्यासाठी आपण वरच्या पानाची जे आहे त्या कटिंग करायची. मला वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही माझा मोबाईल नंबर घेतलेला आहे, त्याच्यावर संपर्क करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. 298 300 लोकांच्या 300 हा आकडा आसपास लाईव्ह आहेत लोक सध्या. 291 सर्वांचे धन्यवाद. काही अजून माहिती पाहिजे असेल तर बिनधास्त मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. थँक्यू.